नमस्कार मित्रांनो. लंच ब्रेक झाल्यानंतर आपण पहिली इनिंग समालोचन करू शकला नाही, दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु ह्या ठिकाणी जेव्हा मात्र गंगाधर बेट या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 28 धावसंख्या जमवली आणि 29 धावांचे टार्गेट ठेवले, ते मात्र माफ करा मित्रांनो. नक्कीच असुलपाडा या संघासमोर आपण पाहतोय की नक्कीच 29 धावांचे टार्गेट ठेवले. 30 चेंडूमध्ये 29 धावांचे प्रथम फलंदाजी करत असताना गंगाधर बेट या संघाने मात्र 28 धावसंख्या जमवली होती. पुढील सामना मित्रांनो असेल शिवणगाव विरुद्ध विळवंडी. कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी मित्रांनो यायचे विळवंडी आणि शिवणगाव. कारण विळवंडी या संघाने मनोली या संघाला पराभूत केलं होतं आणि शिवणगाव या संघाने झारली या संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर आपण परत एकदा जाऊया मैदानाकडे. कारण ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर अस्वलीपाडा या संघासमोर 30 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता ठेवली जिंकण्यासाठी. दोन बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात, ते मात्र अस्वलीपाडा या संघाकडनं. गंगाधर मेठ मात्र मैदानाचा ताबा घेत असताना आपण पाहतोय या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा ताबा घेत असताना 2:44 झालेत. आलेल्या एकदा पंचक्रोशीतील सर्व क्रिकेट प्रेमिकांच्या, रसिकांचे तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांच्या देखील प्रत्येक एकदा सहर्ष स्वागत आहे. फॅमिली बॉईज रोळगाव चषक 2024 स्पर्धा पाहताना या प्रतियोगितेतील आजचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसातील हा मात्र आजच्या दिवसातील 4था सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधारांना विनंती असेल, पहिली इनिंग समाप्त झाली. गंगाधर मेट या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 28 धावसंख्या जोडल्या होत्या आणि जोडत असताना मात्र टार्गेट ठेवले गेले, ते मात्र अस्वलीपाडा या संघासमोर 30 चेंडू आणि 29 धावांचे आव्हान. पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नॉकआउटचा सामना बघायला मिळेल तर नक्कीच विळवंडी आणि शिवणगाव दोन्ही संघ उपस्थित आहेत. त्यांच्या परत एकदा सहर्ष स्वागत करते. परंतु कर्णधारांना विनंती असेल की आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे. अंपायरची भूमिका पार पाडताना मैदानाच्या आत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील सन्माननीय भीमाभाऊ दुर्धवळे आणि सन्माननीय लालाभाऊ बोंबले, स्कोअर लेग अंपायर. हे देखील ह्या सामन्याच्या आपल्याला अंपायरची भूमिका पार पाडताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या देखील प्रत्येकदा सरसे स्वागत आहे. क्षेत्ररक्षण लावलं जाते. लावत असताना आपण पाहतो दोन बॅटर मैदानाच्या आत या ठिकाणी पाहायला मिळतात, ते मात्र अस्वलीपाडा या संघाकडनं. ओके, सामन्याला सुरुवात होते थोड्याच वेळात. कारण 30 चेंडू 29 धावा पाहायचा आहे की हे पारडो कोणाच्या बाजूने झुकते. परंतु तात्पुरते आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये एक अनिश्चितचा खेळ. धनंजय पहिलं षटक घेऊन येते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय फील्डमध्ये क्षेत्ररक्षण लावलं गेले या मैदानाच्या. त्या पद्धतीने बघायला गेलं तर ऑफ साईडला दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या अंदर. ऑन साईडला आपण पाहू शकाल की 3 क्षेत्ररक्षक मध्ये स्टंप टू स्टंप नसेल तर थोडासा ऑफ स्टंप आणि मिड स्टंप याच्यावरती मारा केला जाईल. हे मात्र नक्कीच गंगाधर बेट या संघाकडनं क्षेत्ररक्षण लावलं गेल्यानंतर आपण पाहू शकाल प्रत्येकदा फील्ड परिवर्तन पाहायला मिळते या ठिकाणी. इथं मात्र पॉईंट आणि कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला लावलं जाते. आणि जात असताना आपण पाहतो की पहिला चेंडू या दुसऱ्या इनिंगमधील धनंजय यांच्या सन्मान दिलाय. पण त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो थोडासा कव्हरच्या रिजनमध्ये गेला होता, त्या ठिकाणी मात्र आपलं वैयक्तिक तर खातं खोललंय या बॅटरने. एक धाव फलकावरती लागते. एक धाव आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 1-1 ही मात्र अस्वलीपाडा या संघाची धावसंख्या. कारण मोठ्या फटकाची तर गरज आहे. एके दुक्याने मात्र धावसंख्या जर बनवली तर आरामसे हा सामना जिंकू शकतोय. परंतु पुढील चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल की अतिरिक्त वाईटचा इशारा येतो. वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते आणि भर पडत असताना कुल मिलाकर धावसंख्या 2 येत असताना धावसंख्या पाहायला मिळते. परंतु ह्या ठिकाणी जर मित्रांनो बघायला गेलं तर 29 धावांचे टार्गेट असल्या कारण मात्र कुठे ना कुठे रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. तर मात्र गंगाधर बेट या
संघाच्या गोलंदाजांना. सन्मान दिला एक आपण पाहतोय गलीमध्ये, परंतु मात्र साइन थ्रो होता. या ठिकाणी जर सटीक निशाण स्टंपवरती लागला असता, साधला असता तर कुठेतरी अलग चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु आपण पाहतोय एक धाव पूर्ण कंप्लीट पाहायला मिळते आणि कंप्लीट करत असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक रोटेट करत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी मिस्टर संजय आणि नितीन यांची ही जोडी आत आपल्याला पाहायला मिळते. ती मात्र असं पुढील सामना असेल मित्रांनो विळवंडे विरुद्ध शिवणगाव. कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे मित्रांनो. ब्लॉक मध्ये टाकला होता चेंडू यावेळेस देखील, परंतु मात्र निर्धाव चेंडू शानदार अटॅक पाहायला मिळते. एक फलंदाजाला तर जबाबदारी घ्यावी लागेल कारण पॉवर प्ले चालतोय आणि पॉवर प्ले चालत असताना आपण पाहतो की या संध्याकाळच्या सत्रात जर बघायला गेलं तर नक्कीच धावसंख्या आणि ही मोठी तर नसेल, परंतु पिच थोडीशी मंदावते असल्याने मोठी धावसंख्या तर चेस केली जात नाही. आणि चेस करत नसताना यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतो. एक शक्तिशाली प्रहार नाही, परंतु डीप एक्स्ट्रा रिजन मध्ये पाठीमागे पाठला केला जातो चेंडूचा, परंतु पाठला करत असताना चेंडूला अडवले आणि अडवत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. पूर्ण 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावा येत असल्याकारणे आपण पाहतो की नक्की थोडंसं धनंजय यांचं मागंतर षटक तर नाही, परंतु या ठिकाणी विकेटची नक्कीच दरकार असेल ती मात्र गंगाद्वार बेट या संघाला सन्मान दिलाय. प्रत्येकदा आपण पाहतोय थर्डमॅनच्या गलीमधून काढण्याचा प्रयत्न होता, सफल डपर तर झाला होता, मिसफील्ड तर त्या ठिकाणी झाली होती, परंतु कुठल्याही प्रकारची धाव दुसरी धाव घेण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहता आला नाही. कारण एक सिंगल धावती संतुष्ट राहावं लागते आणि सिंगल धावेनंतर मात्र धावसंख्या पुढे पाहायला मिळते. शानदार गोलंदाजी अजूनही विकेटची मात्र नक्कीच ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर विकेट आपल्याला काढावे लागतील, ते मात्र धनंजय यांना. ऑन साईडला प्रत्येकदा मारलाय त्या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तयार आहे आणि होत असताना आपण पाहतोय की नक्कीच एक सिंगल धावेवरती रोखावं लागते आणि रोखत असताना संतुष्ट राहिले देखील आपण पाहू शकाल की पहिलं षटक मार्गपथावर चालू असताना पहिलं षटक संपते, पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी मात्र अस्वलीपाडा या संघाची बिनबाद 7 धावसंख्या. 2:49 झाल्यानंतर आपण पाहतो ही स्पर्धा फॅमिली बॉयज रवळगाव 2024 स्पर्धा पर्व पहिले आणि पर्व पहिले चालू होत असताना या प्रतियोगितेतील आजचा हा 7वा दिवस. आजच्या दिवसात तर बघायला गेले तर सकाळच्या सत्रात आपल्याला मनोली आणि विळवंडी यांच्या दरम्यान सामना पाहायला मिळाला होता, परंतु 10 विकेट्सने तो सामना जिंकला होता विळवंडी या संघाने. प्रत्येकदा येतो या ठिकाणी आपण पाहू शकाल की वैयक्तिक आपलं पहिलं आणि पारीचे दुसरं षटक टाकण्यासाठी हिरामन. यावेळेला चांगला फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये, सपाट तर मैदान आहे परंतु मात्र चेंडू सीमा पार जाईल का, परंतु नाही, सुंदर थ्रो जातोय विकेट किपर यांच्याकडे. आता मात्र नक्की टक्कर तर झाली होती आणि टक्कर होत असताना आपण पाहतोय की नक्की टक्कर होत असताना दोन्ही फलंदाजांना थोडासा नक्कीच ॲडजस्ट व्हावं लागले आणि होत असताना आपण पाहतो की गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना महत्वपूर्ण 2 धावा जोडल्या गेल्या आहेत आणि जोडत असताना परत एकदा हिरामन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. आपण पाहतोय दुसरा सामना या सत्रात जर पाहायला मिळाला तर सकाळी झारली विरुद्ध शिवणगाव यांच्यात, परंतु मात्र शिवणगाव या संघाने झारली या संघाला पराभूत केलं होतं आणि तोच सामना आपल्याला या ठिकाणी पुढचाच सामना पाहायला मिळेल. कर्णधारांना विनंती असेल आपण टॉसविन करून घेण्यासाठी यायचे. विळवंडी विरुद्ध शिवणगाव. शिवणगाव कर्णधार यायचे मित्रांनो. झारली या संघाला मात्र नक्कीच शिवणगाव या संघाने पराभव केला होता, परंतु आपण पाहतो या ठिकाणी परत एकदा हिरामन येतोय, शानदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि करत असताना पुढील चेंडू मात्र अंधाधुंद खेळण्याच्या प्रयत्नात मात्र ज्या स्लॉटमध्ये चेंडू टाकला होता स्ट्रॉंग झोनमध्ये तर नाही, परंतु एक शानदार डिलिव्हरी पाहायला मिळते या ठिकाणी. मिळत असताना रोखण्याचे देखील काम केले जाते. अद्याप विकेट तर मिळाले नाही या गोलंदाजाला, परंतु विकेट काढावे लागतील. बघायला गेलं तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की संजय आणि नितीन एक विस्फोटक फलंदाज मानले जातात आणि मानत असताना आपण पाहतोय की हिरामन भाऊ यांच्या पुढील चेंडू परत एकदा सन्मान देऊन यावेळेला देखील 2 क्षेत्रांचा मधोमध काढण्याचा प्रयत्न केला होता, त्याच सफल होतोय. सफल होत असताना आपण पाहतोय की प्रत्येकदा गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा. फॅमिली बाजी रवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आयोजक आमचे सन्माननीय लालूभाऊ बोंबले, सज्जन बोंबले, लखनभाऊ बोंबले, रविभाऊ बोंबले यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. जाऊया प्रत्येकदा मॅचकडे, कारण एकी दुकीने धावसंख्या तर जमवली जाते. जमवत असताना पुढील एकदा प्रत्येक आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका यावेळेला लॉंगनच्या क्षेत्रामध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु 1 बाउन्स चौकार जातोय सीम्या रेषापलीकडे 4.
5 चेंडू टाकून झालेत आणि 5 चेंडू टाकून झाल्यानंतर मात्र ह्या दुसऱ्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू असेल. परत एकदा वन द स्पॉट हवाई फायर चेंडू आमच्या सिद्धा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय. बिग षटकार या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर षटक देखील संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. दोन षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र 21 धावसंख्या. टॉससाठी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत या ठिकाणी. एकवीस धावसंख्या मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळते. एक मजबूत पकड बनवलेली दिसते या ठिकाणी. ती मात्र अस्वलीपाडा यश संघाने तिसरं षटक घेऊन येते. प्रत्येकदा अक्षय परत एकदा तडब्यांच्या गती दिशामध्ये कट केलं होतं त्या दिशेमध्ये एक शानदार क्षेत्रक्षण पाहायला मिळते. प्रत्येकदा आपण पाहतो की एक सिंगल धावपर्यंत अस्वलीपाडाचा जो अश्वमेध चालू आहे तो मात्र रोखावा लागेल. तो मात्र गंगाधर मेटच्या गोलंदाजांना, कारण जो अश्वमेध चालू आहे तो मात्र आक्रमक आपल्याला पाहायला मिळतो. ह्या ठिकाणी बघायला गेलं तर संजय आणि नितीन खास करून मात्र 16 धावरती खेळतोय. शानदार फलंदाजी केलेली दिसते. परंतु वाईटचा इशारा येत असल्याकडनं आपण पाहतोय की नक्कीच 29 धावांचा पाठलाग करत असताना ह्या ठिकाणी बघायला तर पार्टनरशिप जमते, पार्टनरशिप सजते आणि पार्टनरशिप सजत असताना आपण पाहतोय की गंगाधर मेट या गोलंदाजांना मात्र विकेट काढणे गरजेचे आहे. प्रत्येकदा आपण पाहतोय की एक सेट या प्रकारे मात्र आपण पाहतोय की श्रीलंकेच्या जो लसित मलिंगा आणि झिम्बाब्वेच्या ओलंगा यांच्यात जर तुलना केली तर नक्कीच चुरस चढेल. तो मात्र नक्कीच श्रीलंकेच्या लसित मलिंगा त्या पद्धतीने आपल्याला एक ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय लोंगॉनच्या वरती, परंतु मात्र सुंदर झेल पकडला जातोय आणि झेल पकडत असताना आपल्या हिरामन भाऊने झेल पकडत असताना मात्र एक पार्टनरशिप तोडली जाते आणि पार्टनरशिप तोडत असताना हा पहिला झटका लागतोय या ठिकाणी अस्वलीपाडा या संघाला. नितीन फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत युवराज. धावसंख्या जर बघायला गेली मित्रांनो तर 1/23 धावसंख्या लक्ष समोर येते. विजयाच्या समोर पोहोचताना पाहायला मिळते, परंतु अक्षय यांना मात्र विकेट मिळते. सन्मान दिला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी देखील 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. त्या ठिकाणी एकदा महत्वपूर्ण धाव तर काढली जाते, दुसरी धाव काढली जाईल की नाही, परंतु मात्र थ्रो जाते. थ्रो तर नसेल गेलाय, परंतु मात्र नक्कीच एक धावावरती संतुष्ट राहावं लागते. एक सिंगल धाव येत असताना पुढे धावसंख्या तर पाहायला मिळते, परंतु आमचे या आयोजक असतील सन्माननीय अभिवा दुर्धवळे, सचिन भाऊ बोंबले, प्रसाद बोंबले, सुखदेव पारधी, संतोष बेंडकोळी, सोनू बोंबले, धोंडीराम बोंबले, गोरख पारधी, त्यानंतर राजू सितान. पुढील चेंडू सन्मान देऊन खेळायचा होता. प्लेसमेंट तर सुंदर आहे त्या ठिकाणी, थोडासा डीप फॉरवर्ड मध्ये जातोय चेंडू, परंतु नॉन स्ट्राईकला सटिक देखील थ्रो येतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. या ठिकाणी महत्वपूर्ण 2 धावा जोडल्या गेल्यात आणि 2 धावा जोडत असताना धावसंख्या या ठिकाणी पुढे सरसावते. 29 धावांचा पाठलाग करत असताना एक विकेट तर महत्वपूर्ण गेलाय, परंतु धावसंख्या मित्रांनो पाहायला मिळते ती 1/26 धावसंख्या. प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी निर्धाव चेंडू तर काढला गेलाय, परंतु षटक संपतय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. समीकरण बदलते मित्रांनो. ह्या ठिकाणी बघायला गेलं तर 12 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, तो मात्र विळवंडी आणि शिवणगाव या संघात मात्र नाणेफेकचे कॉल होते. सन्माननीय या ठिकाणी बघायला तर प्रसाद भाऊ यांच्या शुभ हस्ते मात्र या आजच्या दिवसातील जर बघायला गेला तर हा नॉकआउटचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
परंतु औपचारिकता राहिलेली दिसते ह्या सामन्यामध्ये. आपण मित्रांनो पाहू शकाल 12 चेंडू 3 धावांची आवश्यकता. सन्मान देऊन तडव्यांच्या गल्यामध्ये खेळला त्या ठिकाणी मी स्पीड होते. विनिंग चौकार जाईल की नाही. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि करत असताना मात्र धावसंख्या तर 2 धाव काढल्यात, परंतु आता मात्र एकच औपचारिकता राहिली दिसते. केवळ 1 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. या ठिकाणी जर गंगाद्वार बेट या संघाने 40-45च्या आसपास धावसंख्या जर काढवली गेली तर नक्कीच चांगलं जास्त पर्यंत रोखलं गेलं होतं. आणि रोखत असताना आपण पाहू शकाल की कुठेतरी एक विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय हा संघ तो मात्र अस्वलीपाडा. यावेळेस मात्र एक बाईच्या स्वरूपात तर धाव नक्कीच मिळू शकते आणि मिळत असताना हा 9 विकेट्सने सामना जिंकलाय तो मात्र अस्वलीपाडा या संघाने. आणि 9 विकेट्सने मात्र पराभवाच्या समोर जावं लागते ते मात्र गंगाद्वार मेट या संघाला. हारलेल्या संघाचं कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तो मात्र विळवंडी आणि श्रवणगाव यांच्या दरम्यान. विळवंडी या संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि